शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातल्या मतदार यादीत घोळ झाल्यासंदर्भात केलेल्या सादरीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। मतदार यादीसंदर्भात अभ्यासपूर्ण विषय मांडणं अपेक्षित होतं, मात्र आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याप्रमाणेच बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करून एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच केली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे। मतदार नोंदणी आणि मतदानाची प्रक्रिया जगजाहीर आहे, त्यामुळे ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी त्यांची दखल घेऊन योग्य वेळेत त्यावर सुनावणी करावी यासाठी प्रयत्न करायला हवे होते। मात्र ठाकरे यांचं आपल्याच मतदारसंघात लक्ष नसल्यानं त्यांनी आता केवळ हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे, असं सामंत म्हणाले। जे राहुल गांधी करतात ते आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे। त्यांनी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये केलं, दिल्लीमध्ये असाच एक पिक्चर दाखवला, तो पिक्चर यांनी 6व्या रांगेमध्ये बसून बघितला, ते आता इथं झालं। ह्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही। निवडणूक आयोगानं हा पिरियड दिलेला आहे, तुम्ही तक्रारी कधी करायच्या आहेत, त्याच्यावर सुनावणी कधी होणार आहे, पण कधी स्वतः यादीच बघितलेली नसल्यामुळं, मतदारसंघाकडेच लक्ष नसल्यामुळं आता कदाचित ती यादी त्यांना सापडली असेल।